अभि इतके वर्ष होळीची पूजा मी आणि अनु करत होतो। त्याच्या आधी आई बाबा होते, ते करत होते पूजा। पण आता अस्मिता घरात आली आणि हळूहळू एक एक जबाबदारी आम्ही तुमच्यावर टाकणार आहोत। त्यामुळे या वर्षीपासून होळीची पूजा तो आणि अस्मिताने करायची। तो मान तुमचा। काय चालेल ना? हो हो, तुम्ही म्हणाल तसं। बस होला हो करू नकोस, मनापासून पटलंय का ते सांग। हो, मनापासूनच सांगतेय, या दोघांनाच करू दे पूजा। आणि आईना सुद्धा बरं वाटेल ना? हो। नाही नको। का? नाही म्हणजे पूजेचा मान तुमचा ना दादा, म्हणजे तुमच्या दोघांचा। आम्ही काय, आम्ही असू ना, पण आम्ही मागे उभं राहून तुम्ही करा पूजा, तुमचा मान आहे तो। अरे पण दादा, तुम्ही रागवाल, पण आई आणि अभिदादा असं का म्हणतात ते सांगू का? नेहमीप्रमाणे अस्मिता घरातच नाहीये। परत कधी येईल याची शाश्वती नाही। ॲज युजुअल ती कुठली तरी केस सोडवायला गेलीये। अभि, हे जरा अति होतंय असं नाही वाटत? नाही, मी स्वातंत्र्य दिलेलंच आहे, पण अस्मिता गैरफायदा घेतेय त्याचा, असं नाही का वाटत? होळीचा इतका महत्वाचा सण आहे, कुठली अशी महत्वाची केस आहे आजच जायला हवं होतं का? शूट करून पाठवलं, हे माझ्या पोरीला आयुष्यातून उठवलं त्यांनी। शाला कस काय? कुठल्याही मुलीचं आयुष्य इतकं स्वस्त नाही की हे असे मवाली तिचं आयुष्य उद्ध्वस्त करते। काय करताय? जशास तसे शासन कसं देता येईल, पण त्यासाठी मला तुम्हा सगळ्यांची साथ हवी। आम्ही तयार आहोत, हो ना? बोला, काय करायचंय?